आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या संस्था सुरू करण्याकडे सरकारचा कल दिसतोय। म्हणजे एक आयुर्वेद इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा एक निर्णय या बजेटमध्ये घेतल्याचं मला पाहायला मिळालं। अजूनही काही वेगवेगळ्या योजना सुरू करण्याचा मानस सरकारचा दिसतोय। आता हा सर्वस्पर्शी किंवा सर्व समाज घटकांना एकत्र आणण्याचा किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे। ॲलोकेशन हे खूप या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं। किती पैसे कुठल्या कुठल्या खात्याला जात आहेत हे खूप गरजेचं असतं। कॅपिटल एक्सपेंडिचरच्या बाबतीत किंवा या सगळ्या खात्यांना किंवा योजनांना पैसे देण्याच्या बाबतीत सरकारने कुठे हात आखडता घेतल्याचं आणि कुठे सढळ हस्ताने मदत केल्याचं आपल्याला बघायला मिळतं। माझ्या मते जो मागच्या वर्षीचा ट्रेंड होता तोच कंटिन्यू आहे, पण ॲग्रिकल्चरला किंवा फार्मरला आपण म्हणूया आणखीन स्कोप देता आला असता तो कमी देण्यात आलेला आहे। कॅपिटल एक्सपेंडिचर थोड्या प्रमाणात ह्या वर्षी फिगर वाढवलेली आहे आणि ज्या नवीन संस्था तुम्ही सांगता त्या संस्थांचं इम्पॅक्ट म्हणजे ग्राउंड रियालिटी येण्यासाठी आणखीन 3 ते 5 वर्ष जातील। तुम्हालाही माहिती आहे की कमिटी वगैरे स्थापन करताना जसं बँकिंगसाठी पण कमिटी सांगितलेली आहे की नवीन स्थापन करणार आहे, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी 3 ते 5 वर्ष लागतील। त्याच्यामुळे ह्याचा इम्पॅक्ट इमिडिएटली दिसणार नाही। पण येस, ॲग्रिकल्चरसाठी आणखीन स्कोप होता, सोलारसाठीही स्कोप होता, तो खूप मर्यादित ठेवलेला आहे। ओके, मी शंतनू